HM घाटमाता 9. नमस्कार मंडळी, आटपाडी नगरपंचायतीची सध्या निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीमध्ये 3 पॅनल आहेत. त्यापैकी तीर्थक्षेत्र विकास पॅनलचे भारताते पाटील आपल्यासोबत बोलण्यासाठी उपस्थित आहेत. तात्या नमस्कार. नमस्कार. तात्या, प्रस्तावनेमध्ये जास्त वेळ न घेता मी तुम्हाला थेट प्रश्न विचारतो की आपल्या घराण्याला सामाजिक व राजकीय परंपरा मोठी असल्याचं पाहायला मिळतं. तर आपले जे बंधू होते रामभाऊ पाटील यांनी सुद्धा आटपाडी शहराचा मोठा विकास केला आहे. तर त्याबद्दल काय सांगाल? सामाजिक परंपरा म्हणाल तर माझ्या आई वडिलांच्या पासून मी बऱ्याच गोष्टी शिकलो. आई वडिलांना नेहमीच गोरगरिबांना मदत करताना मी बघितलं. त्यामुळे सामाजिक कार्य आई वडिलांनी नेहमीच भांडण मिटवणे, गोरगरिबांच्या म्हणजे वादविवाद मिटवणे, बांधाचे भांडण मिटवणे यात वडील आमचे कायम सक्रिय असायची. ती सामाजिक परंपरा झाली. आणि राजकीय परंपरा म्हणाल तर माझे थोरले बंधू रामभाऊ पाटील 2003 ला ग्रामपंचायत 1993 ला पहिल्यांदा सोसायटीचे चेअरमन झाले. ते सोसायटीचं चांगलं काम केलं. नंतर 2003 ला आटपाडीचे सरपंच झाले. सरपंच म्हणून त्यांनी एवढं मोठं काम केलं की प्रत्येक गोरगरिबांना न्याय देणे, आटपाडीत जे चोरांचा सुळसुळाट असेल, दहशत असेल किंवा बऱ्याच गोष्टी अशा गुंडगिरी असेल किंवा मुलींची छेडछाड, प्रत्येक गोष्टीला रामभाऊ पाटील व त्यांच्या साथीने आम्ही सर्वांनी अटकाव केला. नंतर 2007 ला जिल्हा परिषद सदस्य झाले. अपक्ष म्हणून 2007 ला कबशी या चिन्हावरच ते निवडून आले होते. आणि त्यावेळा त्यापासून जिल्हा परिषद मोठं काम त्यांनी केलं. त्यामुळे रामभाऊ पाटलांचा वारसा ही आमचा राजकीय वारसा आहे. रामभाऊ पाटील यांनी त्यांच्या काळामध्ये काही कामं केलेली आहेत. तर ती काय कामं केली आहेत याबद्दल थोडंसं आम्हाला सांगावं. रामभाऊ पाटलांच्या काळात प्रमुख काम म्हटलं तर आटपाडीची फिल्टर पाणी पुरवठा स्कीम 16 कोटीची 2008 ला स्कीम होती. ते पूर्ण गावात प्रत्येक वाडी वस्ती जे आता जे पाण्याचे पोचले ते रामभाऊ पाटला काळातच झाले. नंतर कुठलीही स्कीम झालेली नाही. आणि रामभाऊ पाटलांनी जी आटपाडीची जुनी मोडकी इमारत होती ती इमारत सुसज्ज अशी इमारत बांधली. आणि जी खोकी होती सगळी आम्ही आटपाडी बाजारात जे बाजारात खोकी साईड नसायची हॉटेल किंवा खोकी ती सगळी काढून मोठी शॉपिंग सेंटर उभा केली आणि त्याच लोकांना ती दिली. ज्याचा जिथे जो व्यवसाय ज्याचा होता गोरगरिबाचा त्या गोरगरिबांना ते गाळे दिले. त्यामुळे शहराचं सुशोभीकरण झालंय. शहराचे सुशोभीकरण झाले. आणि रामभाऊ पाटलांच्या काळात म्हणलं तर रामभाऊ पाटलांची पत्र जोडून मी मंत्रालयातून आमचे नितीन पाटलांच्या माध्यमातून जवळजवळ 60 तलाव, 7 मोठे तलाव केले, 100 देशी पाझर तलाव केले असतील. अजून हे बंधारे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे 5-50 केले असतील. रस्ते तालुक्याला भरपूर निधी आणला आमच्या काळात. रामभाऊ पाटला काळातच हे सगळं झालं तेवढं. सध्या जो एक विरोधी पॅनल आहे त्यांच्या नेत्यांनी भिंगेवाडी गावातील राहणाऱ्या ग्रामस्थांना नोटीस दिलं होतं. तर त्या संदर्भात आपण काय केलं याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. सध्या विरोधी नेत्यांनी ज्या वेळा नोटीस दिलं आणि त्यावेळेला आम्ही सर्व ती लोक जाऊन तहसीलदार ऑफिस पुढे आंदोलन केलं. बरेच दिवस आंदोलन करून तहसीलदार सांगून तर त्या लोकांना आता जवळ 20 वर्षापूर्वीची घटना आहे. त्या लोकांना तिथं गोरगरिबाचे जल छप्पर निघून नये म्हणून आम्ही सगळं आंदोलन करून ते गोरगरीब अजून तिथं जाईल लोक. त्या लोक अजून त्या जागेलाच आहेत. त्यांची काहीतरी कोर्ट मॅटर चालू आहे. आता काहीतरी विरोधी नेता त्यांना जाऊन सांगतोय मी तुमचं मिटवतो, त्यांना भूलथापा द्यायचं चालू आहे. मिटवतो, तुम्ही मतदान करा असं भूलथापा द्यायचं चालू आहे. म्हणजे ब्लॅकमेलिंग चालूच आहे. आटपाडी शहरातील अराजक तत्वांना रोखण्यासाठी आपण जी भूमिका घेतली होती त्याची सध्या खूप मोठी चर्चा आहे. त्याबद्दल काही प्रमुख ठळक मुद्दे आपण सांगाल का? बऱ्याच वेळेला आम्ही सावकाराविरोधात लढा दिला. बरीच कुटुंब मला वाटते आटपाडी गावात कमीत कमी 500 कुटुंब तरी रामभाऊ पाटील, मी, आमचे पोपट नाणे 500 कुटुंब कमीत कमी वाचले असतील. पुन्हा भूमाफी असतील, पुन्हा जिमनीवर कब्जा केला ते बऱ्याच लोकांना न्याय दिला. आणि गावात काही दहशत करणारे, काही चोऱ्या करणारे प्रत्येकाला वेळोवेळी अटकाव केलाय. आणि सगळ्यात महत्वाचे मुलीची छेड काढल्या का आमचा कुठलाही कार्यकर्ता तिथं एक अर्ध्या तासात पोहोचतो. कुठल्या समाजाचे असो, कुठल्या गावातले असो, कुठल्या मुली छेडछाड झाली तर आमचा कार्यकर्ता एक लगेच पोहोचतो. आणि त्या मुलींना म्हणजे किंवा महिलांना सुरक्षित काळजी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतली जाते.
आटपाडी ग्रामपंचायतीची नगरपंचायत व्हावी यासाठी आपण 34 दिवस आंदोलन केलं होतं. तर या आंदोलना पाठीमागची प्रेरणा काय होती याबद्दल आपण काय सांगाल? महाराष्ट्र शासनाने 2013ला एक जी आर काढला. महाराष्ट्रातील जे तालुक्याच्या ठिकाणच्या ज्या ग्रामपंचायत आहेत त्याचं नगरपंचायत नगर परिषदेमध्ये रूपांतर करायचा जी आर 2013 निघाला. बऱ्याच वेळा आम्ही बऱ्याच नेत्यांना सांगितलं, पण ती आटपाडीची काही नगरपंचायत होईना. म्हणून नंतर आम्ही 35 नाही जवळजवळ 40-42 दिवस तिथं तहसीलदार ऑफिस पुढे आंदोलन केलं. नंतर ती फाईल आम्ही सरकत मंत्रालयापर्यंत गेली. आणि ज्या वेळेला आम्ही मंत्रालयात गेलो तेव्हा प्रधान सचिव म्हैसकर मॅडम होते. म्हैसकर मॅडम भेटल्यानंतर मॅडमने ती फाईल काढल्यावर त्याच्यावर स्पष्ट लिहिलं होतं की त्या विभागाच्या आमदारला विचारल्याशिवाय फाईल पुढे पाठवू नये असं एकनाथ शिंदे साहेबांनी ते लिहिलेलं होतं. ती मॅडम दाखवलं, ती मॅडम आम्हाला म्हणली सॉरी आम्ही फाईल पुढे पाठवू शकत नाही, तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना भेटा. त्यानंतर आमच्या लक्षात आलं ही फाईल काय होणार नाही, म्हणून आम्ही हायकोर्टात माझ्या नावाने याचिका दाखल केली. याचिका दाखल हायकोर्टाने महाराष्ट्र शासनाला लगेच पत्र पाठवलं. का केले नाही हे ती जाब विचारल्यानंतर तिने लगेच हालचाल चालू झाल्या आणि एक 3-4 महिन्यात तिने करून दिली. तसं निकाल आपला झालेला आहे तेव्हा. अल्पसंख्याक, दलित, ओबीसी, मागासवर्गीय समाज या समाजाच्या सुरक्षेसाठी आपण नेमकं काय काम केलंय याबद्दल आपण काय सांगाल? आटपाडी शहरात व तालुक्यातच म्हणलं चाललं, ज्या वेळेला काही सामाजिक विषय अडचणीचा होईल त्या वेळेला आमच्या कोटावरती रामभाऊ पाटील असेल, मी असेल, पोपट नाना असेल, त्यावेळेला आम्ही सर्वांनी जाऊन ते जिथं अन्याय होतोय, दलित असेल, ओबीसी असेल, मुस्लिम समाज असेल, बांधव असेल, त्यावेळेला आम्ही जाऊन ते तिथं थांबवायचा प्रयत्न निश्चितच केलाय. गोरगरिबांच्या मालमत्तेवरती आरोपितपणे जे आरक्षण टाकलं होतं त्या संदर्भामध्ये आपण दांडक मोर्चा काढला होता. तर तो नक्की विषय काय होता याबद्दल आपण काय सांगाल? आटपाडी नगरपंचायत, आटपाडीतली 500 कुटुंब, कमीत कमी माझ्या हिशोबाने 500 कुटुंब जर असतील, ते एवढ्या लोकांचं काय जमिनी करणार, 7 एकराव, कोणा 2 एकराव, आणि इतकं अवस्थावर रस्त्याचं आरक्षण टाकलं होतं. पहिला जुना रस्ता असताना नवीन टाकायचा. बरेच अशा कितीतरी घटना आहे या. कारण त्यावेळेला लोक असे माझ्याकडे इतके लोक आले तर त्या तुम्ही भाग घ्यायला लागतोय. त्यावेळेला मी पत्रकारांच्या बरोबर जाऊन सांगितलं आम्ही ह्या तारखेला दांडकी मोर्चे करणार आहेत. नंतर आम्ही तालुक्याचे नेते राजधानीला भेटलो, त्यांना म्हणलं तुम्ही सहभाग घ्या. अण्णांनी बी आम्हाला साथ दिली. आणि आमची ज्या वेळेला आम्ही निवेदन दिलं तहसीलदारला मोर्चाचं, त्याच्या दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र शासनानं स्थगिती म्हणून स्थगित दिली, त्याला दुसऱ्याच दिवशी स्थगित दिली, रद्द नाही. तर आमचं पहिलं उद्दिष्ट ते आहे, नगरपंचायत ज्या वेळेला आमची सत्ता येईल ते पहिलं स्थगिती उठवून ते रद्द करून नवीन लोकांच्या सहभागातून, म्हणजे ज्या लोकात जाऊन लोकांना जसं गरजेनुसार हायती रस्ता रुंदीकरण करणे किंवा नवीन टाकायचं असेल तर लोकांच्या म्हणण्यानं हे करायचं, नवीन आरक्षण टाकायचं, असं आमचं नियोजन आहे. आटपाडी शहरामधील पुतळं व महापुरुषांचे स्मारक हा एक मुद्दा लोकांमध्ये चर्चेत आहे. तर याबद्दल जो आपण पुढाकार घेतलाय त्याबद्दल आपण काय सांगाल? आटपाडीत सर्व जनतेला किंवा युवकांना प्रेरणा मिळावी म्हणून मी पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पुतळ्यासाठी पहिल्यांदा सहभाग घेतला मोठ्या प्रमाणात. नंतर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला ज्या बसवायच्या वेळेला त्यावेळेला बराच गोंधळ झाला. पोलीस स्टेशनला आम्ही रात्रभर पोलीस स्टेशन होतो अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याच्या वेळेला त्या मोर्चात आम्ही सहभाग होतो. नंतर महात्मा फुलेंचा पुतळा बसवला, त्यावेळेला सुद्धा एकही नेता कोणी आला नाही, कुठल्याच पुतळ्याला आले नाहीत. महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या वेळेला सुद्धा मी एकटाच होतो. त्यावेळेला तशी प्रांत साहेबांसंग म्हणजे वाद करायला सुद्धा मीच होतो. नंतर आंबेडकरांचा गेल्या मला वाटतं तुम्हाला माहिती असेल 1-5-7 महिन्यापूर्वी आंबेडकरांचा पुतळा सांगोली चौकात बसवला. तिथंच बसावं कारण ते रोड आमचा रोड आहे, ते रोड चांगला सुशोभित व्हावा. आंबेडकर पुतळ्यामुळे तो भाग चांगला एक सुशोभित ही होईल, चांगला दिसेल म्हणून त्या मोर्चात मी एकटाच होतो. कोणी तालुक्यात नेता कुठल्याही पुतळ्याला फिरकलं नाही. आणि सगळ्यात महाराष्ट्रात सगळ्यात 1 नंबरचं राजे उमाजी नाईकांचं स्मारक आम्ही तुम्ही बघितलं असेल करगणीत उभं केलंय. हो, करगणीत आहे. हो, जयंत पाटील साहेबांनी आम्हाला ते 8-10 दिवसात करून दिलं सगळं. आणि भव्य असा पुतळा उभा राहिला तिथं राजे उमाजी नाईकाचा. महाराष्ट्रात सगळ्यात 1 नंबरचा पुतळा येतो. त्यामुळे सगळं पुतळ्यात आमचा सहभाग आहे. आटपाडी शहरामध्ये
आणि त्याच्या परिसरामध्ये मागील काही वर्षापूर्वी चोरीच्या घटनांमध्ये खूप मोठी वाढ झाली होती आणि ते चोर स्वतः पुढाकार घेऊन आपण पकडले होते असं चर्चेत आहे. तर त्या घटना काय होत्या आणि आपण कशा पद्धतीनं त्याच्यावर चोरांना पकडलं याबद्दल आपण काय सांगू शकता? आता चोरीच्या घटनामध्ये तर बरेच छोटे मोठे चोर बरेच आहेत, पॅकेटमार आहेत किंवा आता इथं बरेच मध्ये गेले 5-6 महिन्यापूर्वी आमचे बंधू पोपट नानांनी ते त्यांचा बऱ्यापैकी बंदोबस्त केला. आणि पाठीमागे एक 3 वर्षापूर्वी आता सांगायचं म्हटलं आता जे काही व्यावसायिक भंगार व्यावसायिक आहेत त्यांच्याकडे काही शेतकरी जे गोरगरीब शेतकरी जे मोटर चोरी ज्या होत्या त्या आम्ही माहितीच आम्हाला, आम्ही पोलिसांना विनंती केल्या इथं मोटर आहेत तिथं मोटर आहेत, पण पोलिसांनी काही आम्हाला त्या दाद दिली नाही. आम्ही आंदोलन मला वाटतं मोठं आंदोलन केलं होतं. पेपरला बातम्या होत्या किंवा आमच्या जाहीरनाम्यात सुद्धा ती बातमी आम्ही छापलेली आहे त्यावेळेची, तुम्ही बघू शकता. ते असं बरेच आमच्या रामभाऊ पाटील असताना जर चोरीचा कोण एखादा चोर बाजारात सापडला तर त्याच्या बंदोबस्त वरती घेऊन त्याच्यावर केला जात होता. त्यामुळे आठवडी चोऱ्या बऱ्याच थांबल्या होत्या. नंतर पुरा प्रमाण वाढलं, नंतर पोपट नानांनी मध्ये बंदोबस्त बऱ्यापैकी केला त्या चोरांचा आणि आम्ही ते हेच केलं. ते तुम्हाला काही सगळ्या मध्ये पडून सांगण्याचा विषय नाही तो. पाठीमागे काही दिवसापूर्वी जे आहे ते विजेची समस्या खूप मोठी होती आणि शेतकऱ्यांना वीज वेळेवर मिळत नव्हती. घरामध्ये वीज नव्हती. तर या वीज मिळावी ह्यासाठी आपण काय काय केलं याबद्दल थोडक्यात आम्हाला सांगा. आम्ही मला वाटतं वीज MSCB वर मला तर आंध्र बापूंच्या नेतृत्वाखाली एक 8-10 मोर्चे तर काढले असतील, मोठे मोठे मोर्चे काढले. सारखे ट्रॅक होणे आणि ज्या विहिरीत पाणीच नाही त्यांना 20-25 हजार बिलं. शेतकऱ्यांना एवढं हैराण आहे, शेतकऱ्याला एक दुष्काळ हैराण आहे, विहिरीत पाणी नाही आणि त्यांना बिल 10-15 हजार 20-20 हजार बिल येत होती. त्यासाठी मोर्चे काढले. पण शेतकऱ्याला कंटिन्यू दिवसा लाईट मिळावं म्हणून त्यासाठी आम्ही मोर्चे काढले. बरेच वेळा आमचं तसे आंदोलन झाले. आटपाडी तालुक्यात टेंभू योजनेची कामं व्हावीत आणि टेंभू योजनेचं पाणी जे आहे ते आटपाडी तालुक्यातील शेतीला मिळावं याबाबत आपण अनेक वर्ष जे आहे संघर्ष केलेला आहे. तर तो संघर्ष आपण कशासाठी केला होता आणि काय संघर्ष केला याबाबत आपण थोडीशी आम्हाला माहिती द्यावी. माझा जन्म शेतकरी कुटुंबात झालाय. मी लहानाचा मोठा शेतकऱ्यात झालोय. शेती मी करत होतो, पण जनावर सुद्धा राखले मी. आणि आमचे नेते आंध्रराव बापू यांच्या नेतृत्वाखाली आम्ही टेंबूसाठी आटपाडीत मला वाटतं 50 वेळा आंदोलन केलं असेल. 10 दिवस 15 दिवस 20 दिवस 40 दिवस कंटिन्यू आम्ही तेच बसतो. पण सांगलीत त्या पाटबंधारे ऑफिसच्या पुढे आंदोलन केले, नंतर माऊलीला इथं तिथं जाऊन आंदोलन केले, पुण्यात बी एकदा केले, एकदा मुंबई नागनाथांच्या आंदोलनासाठी मुंबईला मी गेलो होतो. असे बरेच आम्ही आंदोलन केली. आणि इनडायरेक्टली म्हणा कसं आहे म्हणा आमचे नेते जयंत पाटील आम्हाला सुचवत होते तुम्हाला अनुशेष आहे, हे सरकार तुम्हाला तिकडले जी लोक आहेत म्हणजे विदर्भ मराठवाडे आपल्या या पश्चिम महाराष्ट्राला पैसे द्यायला त्यांना अडचण आहे त्या अनुशेष असल्यामुळं. तुम्ही आंदोलन करा म्हणजे आम्हाला बोलवता येतं, आम्ही त्याच्यावर पैसे आणता येते. वेळेला आंदोलन केलं त्यावेळेला प्रत्येक आंदोलन वेळेला आम्हाला 100-150 करोड रुपये गव्हर्नमेंटचं टेंबूसाठी टेंबू योजनेसाठी मिळलेत. याला तर आमच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला तहसीलदार ऑफिसवर. त्याचा मेसेज त्या अधिवेशन चालू होतं नागपूरला, तिथे मेसेज जरा काही वेगळा गेला. तिने आम्हाला आंदोलन करून आम्ही घरी असतो आम्हाला निरोप आला. मिटिंग लावले, CM अशोक चव्हाण साहेब आणि अजित दादा असे पाटबंधारे अधिकारी सगळेच दुसऱ्या दिवशी 3 वाजता आम्हाला पोहोचायला सांगितलं होतं. आमचे मित्र अशोक लवटे, बाळासाहेब देशमुख, बाळासाहेब सागर आम्ही चौघं आमच्याकडे गेलो. आनंद बापू ते बाकीचे अण्णासाहेब पत्की आम्ही सगळेच गेलो तिथं. त्यावेळेला एका वेळेला एकदम 200 करोड मंजूर त्याच वेळा केलं, त्या बैठकीच केलं टेंबूसाठी. त्यामुळे टेंबूसाठी भरपूर सर्व्हिस केला आहे. आणि आम्हाला त्या आम्ही ज्यावेळेला आंदोलन बसलो ते पुन्हा जाणारे किंवा गावातील लोक म्हणजे टेंबूच पाणी काही येणार नाही कशा सगळं करताय. पण आम्ही शेतकऱ्यांचं जे त्रास होतो बाबा पाण्यामुळे काय होतं, मी कापसाचा माझा व्यापार होता, मी प्रत्येक शेतकऱ्याला जवळून बघितले. त्यामुळे शेतकऱ्यांचं पिकं अशी जवळ जाताना जे यातना होत होत्या ते मी जवळ बघितलं होतं. म्हणून आम्ही आंध्र बापूंच्या नेतृत्वाखाली कंटिन्यू आंदोलन केले. जवळजवळ मला वाटतं 17-18 वर्ष गेले. म्हणून 2013ला आटपाडीत पाणी आलं. त्यावेळेला पाणी आले त्यावेळेला तुमच्या गर्दी येते मोठा जल्लोष केला, आटपाडीत मोठा जल्लोष केला, आटपाडीत मिरवणूक काढली पाण्याची. हे सर्व 2013ला आम्ही केलंय सगळं. आता निवडणुकीमध्ये जे विरोधक आहेत ते मतं मागतात, तर
त्यांनी ह्या टेंबूसाठी काही योगदान दिले असं तुम्हाला वाटतंय का? साठी नाही कुठलाही, मला वाटतं विरोधकांनी कुठलाही मोर्चा काढलेला मी तर काही बघितलेला नाही. म्हणजे कोणी भाजपने काढला नाही, शिवसेनेने काढलेला नाही. त्यांचा मोर्चा तर मी बघितला नाही कुठलं आंदोलन केलं. टेंबूसाठी मी नाही आणि कुठल्याच विकास आमिषी कशावर नाही किंवा अन्याय विरोधी बी नाही. आता या निवडणुकीमध्ये जे मतं मागतात विकासाच्या नावावर, तर त्यांना हे मतं मागण्याचा अधिकार आहे का? काय विकास म्हणजे काय तुम्हाला दिसतो? असं काय ठोस काय काम केले? फक्त पैसे मिळवण्यासाठी, टक्केवारी मिळवण्यासाठी जे कामं कोणी एकट्याने आणलेली नाही ती. नगरपंचायतला ऑटोमॅटिक शासनाने निधी येतो किंवा आम्ही सर्वच प्रयत्न करते नदी आणायला. फक्त त्यांच्याकडे आमदार असल्यामुळं ते त्यांना श्रेय घेता आलं एवढंच. टक्केवारीचा फायदा मोठा घेतला जाईल. आपण केलेली एवढी मोठी कामं हे पाहून जर ह्या आटपाडीच्या जनतेनं जर आपल्याला सत्ता हातात दिली, तर आपण पहिल्या दिवसापासून प्रामुख्यानं कोणती कामं हातात घ्याल? पहिल्यांदा माझं तर उद्देश पहिल्यांदा आहे, तीर्थक्षेत्र विकास आघाडी आमची सत्तेवर आली किंवा येणारच, आमदाराला खात्री येणार. त्या दिवसापासून भ्रष्टाचार मुक्त नगरपंचायत पहिली करणार आणि जो अन्यायकारक जो आराखडा आहे, विकास आराखडा तो रद्द करून लोकांच्या सभागातून मागायला सांगितलं मी त्याप्रमाणे लोकांच्या सभागातून ती नवीन तयारी करणार. आटपाडीला 24 तास स्वच्छ पाणी, आज चांगले रस्ते, आरोग्याची काळजी, स्वच्छतेची काळजी ही पूर्ण कामं करून जे आता जे गोरगरीब खोकीधारक आहेत त्यांचं योग्य ठिकाणी पुनर्वसन, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला करता येण्यासारख्या आहेत आणि ते सर्व आम्ही 100% करणार. आपल्याला एक स्वच्छ असं मच्छी मार्केट, मटन मार्केट, माझी चांगली भाजी मंडई आणि अशा अजून काय काय चौक जे आपले आहेत ते चांगलं एकदम 12 टाईप करायचं माझे हे आहे आपलं म्हणजे प्रयत्न राहणार आहेत. बारामती किंवा जे इस्लामपूर टाईप जे आहेत, ईश्वरपूर आता नवीन त्या टाईप चौक सगळे करायचं करण्याची आमची हे आहे, मानस आहे. आटपाडीचा जे आता जो वडापात्र आहे सगळीकडे त्या कडेने सुरक्षित भिंत उंच बांधून अशी उंच किंवा खालनं असं स्लॅब टाईप जर केलं आणि वर भरपूर गाळी निघू शकतात, खालनं पाणी जाईल, वरनं गाळी निघून जी सगळी खोकीधारक आहेत ते सगळ्याचं पुनर्वसन होऊन अजून नवीन युवकांना सुद्धा नवीन गाडी देता येईल, रोजगार म्हणजे त्यांना व्यवसाय करता येईल असं करणार. आणि सगळ्यात एक महत्वाचं म्हणजे आटपाडीत जो आता ओढापात्र आहे त्याचं हे मी घातले आहे आपलं तुमच्या ते जाहीरनाम्यात सुद्धा मी घातलेलं आहे. आटपाडीच्या रंकाळा टाईप जे कोल्हापूर रंकाळा त्या टाईपच दोन्ही बाजूने अशी भिंत बांधून ते बरोबर पाणी लोकांना फिरता यावं, साईडला गार्डन, हे सर्व एक लोकांना बघून एक पर्यटन स्थळ होईल ही प्रयत्न राहणार. पुन्हा वृद्धांना गार्डन, फिरण्यासाठी गार्डन, लहान मुलांना साठी गार्डन, हे सगळं ते आमच्या डोक्यात सगळं जाईल. कसं सामाजिक सलोखा ही फार महत्वाची गोष्ट झाली. आता सध्या राजकारण जर बघितलं वरनं खालनं कोण मुस्लिमावर बोलतंय, कोण ख्रिश्चनावर बोलतंय, कोण दलितावर बोलतंय, कोण घटना बदलायची भाषा करतंय. त्यासाठी सामाजिक सलोखा फार महत्वाचा आहे. आज नगरपंचायत मध्ये इतक्या तक्रारी माझ्याकडे आहेत, तिथं गेले का आपण सुद्धा वागणूक देणे, काही चिरीमिरीची मागणी करणे, हे सगळं आपल्याला थांबवून त्या सर्व एकोप्याने राहून भाईचारा वाढला पाहिजे आणि एकोप्याने राहून एक व्यवसाय कसा वाढता येईल, आटपाडीत कसं जास्तीत जास्त व्यवसाय आणता येईल हे प्रयत्न आम्ही करणार. गोरगरिबांच्यासाठी कसं तुमचं धोरण असेल? गोरगरीब गोरगरीब सर्वांनाच व्यवसायात आणणे किंवा त्यांना एक चांगल्या पद्धतीने हे वाटत न भीती वाटता, गोरगरीबच काय मुलींना सुद्धा इथे सुरक्षितता, मुलींना महिलांना सुरक्षित वाटेल त्यासाठी सगळे प्रयत्न आम्ही करणार. पहिल्यापासून आमचं ते चालूच आहे. तरी अजून त्यात अजून एक जर आमच्या जर सौर पाटलाला या जनतेने आशीर्वाद देतील असं वाटतं 100% मला. त्याला तर त्यासाठी भरपूर आम्ही प्रयत्न करणार. पहिल्यापासून आमच्या कुटुंबाची ती परंपराच आहे आणि सर्व गावाला प्रत्येक मतदाराला ही सगळं माहिती आहे. आता जी फंड्स येतोय आपल्या विकास कामासाठी ते टेंडर प्रक्रिया जी आहे ते आता तुम्हाला माहिती मिळेल किंवा तुम्ही माहिती घेऊ शकता. सर्व नेते मिळून टेंडरचे हे करतात, मॅनेज करून एक आपल्या ज्या कार्यकर्त्यांना वाटून देतात. पण मी त्यात 100% पारदर्शकपणे टेंडर प्रक्रिया करणार आणि जे खरंच गरीब आहेत किंवा सुशिक्षित इंजिनियर आहेत त्यांना ते काम मिळवून देण्यासाठी 100% प्रयत्न करणार. आता शेवटचा प्रश्न, आपण आटपाडीच्या मतदारांना कोणतं आवाहन करू इच्छिता? सर्व मतदार मायबाप जनतेला माझी एक कळकळीची विनंती राहील, ही आटपाडीची पहिली निवडणूक आहे.
ह्या निवडणूक बरेच हे ठरवणार आहे, विकासाचं किंवा युवकांचं बऱ्याच गोष्टी ठरवणार हे आहे आणि निवडणूक आहे. आणि आपला जर खरंच उज्ज्वल भविष्य, आटपाडीच्या गावाचा उज्ज्वल भविष्यासाठी किंवा पारदर्शक कारभारासाठी आणि किंवा ही दहशतमुक्त आटपाडी, भ्रष्टाचार मुक्त आटपाडी करायचं असेल आणि सगळ्याला सुरक्षित म्हणजे सर्वसामान्य म्हणजे मुस्लिम, दलित, ओबीसी सर्वांना सुरक्षित वाटण्यासाठी आमच्या सर्व तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्व नगराध्यक्ष सौरभभाई पाटील आणि बाकी सर्व कालच्या नगरसेवकांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं ही सर्वांना माझी विनंती आहे. आणि उद्याच्या जी निवडणूक आहे ते धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा पद्धतीने होणार आहे. तर मतदार बंधूंनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता, कुठलाही दहशतवाद, थोडक्यात कसं आता ब्लॅकमेलिंग करायचं आहे, आम्ही तुमचे आरक्षण टाकू, तुमच्या गाड्यातनं बाहेर काढू, त्या कुठलीही भीती न बाळगता अगदी धाडसानं उत्साहानं बाहेर येऊन युवकांना ही सर्वांनीच अगदी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्व उमेदवाराला कबीशी चित्र दाबून प्रचंड बहुमताने विजय करावं ही माझी कळकळीची विनंती आहे. तर हे होते तीर्थक्षेत्र विकास आघाडी पॅनलचे भारतात्या पाटील. आम्ही निवडणुकीच्या संदर्भात आणि त्यांच्या कामाच्या संदर्भात विविध प्रश्न विचारले आणि या विविध प्रश्नांना त्यांनी दिलखुलासपणे उत्तरं दिली. आता येणारी निवडणूक समोर आहे आणि थोड्याच दिवसामध्ये मतदान होणार आहे. तर तात्यांनी या निवडणुकीमध्ये संपूर्ण पॅनल हे निवडून येईल असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. तर आपल्या पॅनलला आणि आपणास आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. नमस्कार तात्या. नमस्कार, धन्यवाद. HM घाटमाता न्यूज.